नांदेड़ जिले के सुगांव में एक 19 वर्षीय युवक ने प्रेम प्रकरण में मिल रही धमकियों और मारपीट से तंग आकर फांसी लगाकर आत्महत्या कर ली। मरने से पहले उसने एक दर्दनाक पोस्ट लिखी, तो चिंता न कर, देशमुख परिवार में आऊंगा अगले जन्म में। नितिन प्रभु शिंदे नामक युवक का थुगांव की एक लड़की से प्रेम संबंध था। ये रिश्ता स्कूल के दिनों से चला आ रहा था, लेकिन जब लड़की के परिवार को इसकी जानकारी मिली तो उन्होंने इसका विरोध किया। 6 महीने पहले लड़की के चचेरे भाई ने नितिन को पीटा और लड़की से दूर रहने की धमकी दी। हॅलो हॅलो, हा बोला की सर. कोणाचा नंबर आहे? नितीन कोटा? घरी आहो, काय म्हणता, बोला की. हा, हे घराकडे यायचं होतं. कुठे फिरतोस? तुम्ही काय करा सर, एक काम करा, खालच्या गलीला या, मी येतो तिकडं. हा, खालच्या गलीला या, शुभमचं घर माहिती का तुम्हाला? तुझ्या घरी येतो ना त्या लोक खाल्ल्या गेला काय? खाल्ल्या गल्ल्या एकदम आपल्या गल्ल्या संपतात की नाही, हा, आपल्या गल्ल्या संपतात की गल्ल्या. गल्ल्या म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे का, शुभमचं घर माहिती का, शुभमचं? शो म्हणजे कोण? असं सांगू बघा. उद्योगाच पोरग? हा, उदयराज पोरग, राईट बघा. हा, त्याच्या घरापाशी या, तिथून गाडीवर यायला की मोठ्या गाडीवर यायला. आता तुझ्या सोयरीकीला यायचं म्हणल्यावर मोठ्याच गाडीची लागेल ना. नाही बाबा, तसं काही नाही, बोलायला आल्या म्हणल्या ना, बोलतो बाबा, त्याचा काय विषय आहे. नाही ना, सोयरीकीला यायलो म्हणा बाबाला तुझ्या. तो बाप कुठे? मी बाबा दुकानला येतो. त्याचा नंबर दे. हेच नंबर आहे माझ्याकडे, नंबर नाही तर पप्पाने हे मला देऊन टाकलाय. हा, तुला पप्पाने दिला की नाही? हम्म तुझ्या पप्पाला सकाळी थांब ना, 2-4 जण यायला, तुझी सोयरी करून टाकू. तस काय बाबा, पुन्हा संग करता. आमच्याच घरी तुला जवाय करायचं ना. असं काय नाही हो, ते तुला सांगालो तेवढं सांग, पप्पाला सांग सकाळी यारो. किती वाजता येले? 7ला, 8ला, 9ला, केव्हा टाइम देते ते टाइम दे. 9 वाजता आहे सकाळी. मग हा, त्या पप्पाला फोन लाव म्हणा. गडबड होईल वाटेल थोडी. हो द्या ना. काय गडबड आहे? काय किती गडबड आहे? नाही हो सर, ते गलत झालं समजा, एवढं गडबड काय नाही पाहिजे. काय काय गडबड झाली? ठीक आहे, या मग बोलतो आपण सकाळी. नाही, गडबड काय झाली? हेच थोडं शांती झाला असं बोलतो म्हणलो. शांतीचं सोयरीक म्हणजे शांतीच झाली की. लई गलत झालं सर फुकट मध्ये. नाही नाही, आता तुला देऊन टाकायची. मी करायला तयार हो सर, मला काय अडचण नाही. हा मी करतो, मला काय अडचण नाही. हा, मग ते तुला द्यायसाठी हो, तुला तेच म्हणालो तुझ्या घरला यायचं. हो बाबा, मी बी करायला तयार हो ना, मी कुठं नाही म्हणायलो. हा, तेच ठीक आहे, या मग सकाळी 9 वाजता बोल. काय हो, सकाळी त्या बापाला फोन लावला, मी यालो घराकडे. ठीक आहे, या, काय हरकत नाही. हा, हो, या, ठेवतो का? हॅलो, मी कोण बोललो तुला समजलं काय? समजलं ना बाबा? कोण? हा, बाबा बोलायला समजलं मला. समजलं. आवाज ओळखू आला मला. आवाज ओळखू आला. तुला लायकी आहे काय सोयरी करायची हो रे? नाही की सर. हा, काय म्हणला तू? तुम्ही म्हणल्या म्हणून बोललो मी. साल्या चिरील म्हणलो का? हो बाबा, मग मी काय म्हणलो का तुम्हाला? काय ज्येष्ठ आगाव काय बोललो का? त्याचा विषयच नाही. मी काय म्हणालो तुला सांगालो गडबड काय झाली? तुम्ही मायला तुमच्या कोण आहात तुम्ही? कोण म्हणजे भाई इकडे बघा, 1 मिनिट, तुम्हाला एक गोष्ट सांगतो भाई. इथं सोडून द्या, झालं ना आता, बस झालं. काय झालं बस झालं? तुला कोणा फोन याला होता? बाप म्हणला माणसामध्ये किती फोन आले तुला? यात कोणाचा फोन आला? आलं नव्हतं मला 2-3 महिन्यात फोन. तो बाप म्हणला म्हणा की 15 फोन आलेत काल. नाही, पप्पाला काय माहित नव्हतं, गलतीमध्ये म्हणली असते. काय म्हणजे आता तू वरी आली म्हणजे आता काय तुला दाखवायचीच म्हणायची काय बाय माणसाच? अहो भाई, आता मी काय केलं तुम्हाला? उगाच आता हे की मी काय घरी आलतो काय? तुम्ही एक तर माझ्या गावात उगूच्या घेऊन देण नसतानी दन मलाच मारले आणि पुन्हा मलाच म्हणाल तुला लायकी आहे का? विषय झालाय का हे? मी तुम्हाला कॉल काय म्हणालो? देशमुख काय पण करतो का तू पाटलाच? अहो, मी तुम्हाला काय म्हणालो? मी आलतो काय भाई? मी तुम्हाला काय त्रास दिलता का? काय तुमच्या कॉल तुला सांगालो दुमारचा कॉल आला तुझ्या बापाला सांग सकाळी यालो तुझ्या घरला. हा, या, काय हरकत नाही ना. हा, आता काय तुझ्या तयारीत राहायचं सकाळी राह. हा हा, सकाळी मी किती वाजता होतो? बाप कितला यायला ते सांग. 9ला. हा, 9ला तुझ्या बापाला मला फोन लाव म्हणा. लावा. हा, मी बघ तुला जी दिल्या मात्र मला ऐकिनाच होतं, मात्र मी जरा कान चाळ करू लागलो. अहो हो बाबा, पण मी बी सोडून दिलं ना. 4 महिने झालं, मीच बी कुठं होतो? फुकट आता येऊन मारलं ना, घेऊन नाही देणं नाही. मारलं नाही तुला, मी आला असतो तर तू सिनेमा केला असा, पण मी मग नाही करा ना भाई, आता जाऊ द्या ना. एवढं तर काढलंय की आता रस्त्यावर. हा, आता तेच तर राहिलं ना आता रस्त्यावर, तर काढल्यास किती जोरला आता.
मग तुला सकाळी अजून एक बार काढतो, सकाळी मला फक्त कळव. हो ठीक आहे, काय हरकत नाही. हा हो हो. 18 मार्च को नितिन जब अपने काम से घर लौट रहा था तब लड़की के परिवार ने उसे फिर घेर लिया। उसे न केवल बेरहमी से पीटा गया बल्कि जाति सूचक टिप्पणियां कर धमकी दी गई। हम देशमुख है, तुम पाटिल हो, तुम्हारी औकात नहीं, तुम्हें टुकड़े टुकड़े कर सड़क पर फेंक देंगे। इस अपमान और डर से सहमे नितिन ने अपने घर लौटकर छत पर रस्सी बांधकर आत्महत्या कर ली। इस मामले में मृतक के पिता प्रभु शिंदे की शिकायत पर लिंबगांव पुलिस ने लड़की समेत 7 लोगों के खिलाफ आत्महत्या के लिए उकसाने का मामला दर्ज किया। सर त्याचं प्रेम होतं 2-3 वर्षापासून 4 वर्षापासून जवळपास दोघांचं अतिप्रेम होतं. मात्र त्याच्यामध्ये तिचे चुलते या काही इकडले आमच्या गावातले तिचे सोयरे यायला करू द्यायचं नव्हतं. मायबाप राजी होते, पोरगी राजी होती करायला, आम्ही राजी होत्या. आम्हाला मग त्यानं मारलं 2दा-3दा. तरी पण आम्ही त्या पोराला समजून सांगलं, पोरीला सांगलं, बा तुझ्या घरचे आम्हाला देईना म्हणालेत, तू कशाला उगाच मागं लागलीस आमच्या. तरी पण ती म्हणाली की बा आम्हाला करायचेच, मी त्याच्याशिवाय जगणार नाही तर मी मरतो. असं पोरीच्या धमक्या येऊ लागल्या, पोराला फोन येऊ लागले, तुझ्याशिवाय मी राहत नाही म्हणत गेली. मग त्यानं 2-4 दिवसाखाली पाठीपासून मारीत घरापसरोक आणलं. जसे धिंड काढतात तसं मारीत त्याला घरापसरोक आणलं सर. ते मग त्याला म्हणले, तू आम्ही पाटील, तू देशमुख आहे, आम्ही पाटील हो, तू देशमुख आहेस असं म्हणू लागले. ते देशमुखात म्हणू लागले ते. आणि तू पाटील आहेस, तू आमची रास लागती काय. गेलो शेताला गेले, त्यानं 7:30 वाजता फाशी घेतली, 7:30 पावणे 8ला. जसं मग इच्छा आहे की मग त्यानं घातलं, फाशी घ्यायला मजबूर केलं, तसं कोर्टानं त्याला फाशी द्यावं शिक्षा आणि पटापट अरेस्ट करावं. अजून अरेस्ट झाले नाहीत ते, आज 3रा दिवस आहे. कोणता एक मुलगा होता सर माझा. आता आम्ही कसं त्याच्या विना जगतच नाही. आम्हाला बी तेच करावं वाटायला, त्यानं निर्णय घेतलेलाच घ्यावा वाटायला. त्या लोकांना मजबूर करून त्याला ते निर्णय घ्यायला सोडला. त्याच्या निर्णयापायी मला बी तेच निर्णय घ्यावा वाटायला. त्याला काय सजा देईल सरकार, मी याचीच वाट बघत बसलेली आहे. कशातून मी बचल, मग लेकरू कशातून बचल, मी याच विनंतीत होतो. 4 वर्ष झालं त्याच्या हात जोडू लागलो, कोणता तरी निर्णय लावा म्हणू लागलो. त्यानं आमची अवकात काढू लागले, इज्जत मांडू लागले, नाही ते धमक्या देऊ लागले. त्याच्या धमक्या आम्ही घेऊन इगरून गेल्या. लेकरांना आखरी निर्णय काय उचलला आम्हाला सांगायचं काही उरलंच नाही. आता त्याला काय सजा देऊ शकता, सरकारनं निर्णय घ्यावा. आमची इच्छा आहे, आमच्या लेकरानं केलं तसंच त्याला बी तेच निर्णय यावा, त्याला तसंच व्हावं, त्याला आजाद घुमू देऊ नये. मग म्हणणं आहे, आमची समधी राख लागली, आम्ही जगू शकत नाही, आत्ताच मरायची इच्छा आहे. आमचे हातपाय उठणात आता, आमची जन्माची काठी तेज होती. आम्ही कोणाकडे बघून हिंडाव, कसं जगाव, कसा पाऊल उचलाव, कुठं मराव, कुठं वाचाव, आम्ही पडल्या तर आम्हाला कोण उठेल, अशी आमची परिस्थिती त्यानं करून सोडली. माय देवा रे. मृतक की मां और पिता रो रो कर न्याय की गुहार लगा रहे हैं। मां ने कहा कि हमारा बेटा हमें छोड़कर चला गया, लेकिन उसके गुनहगारों को कड़ी से कड़ी सजा मिलनी चाहिए। पूरे गांव में इस घटना को लेकर आक्रोश है। प्रेम के नाम पर हो रही हिंसा और जातिगत भेदभाव को लेकर सवाल उठ रहे हैं। लिंबगांव पुलिस ने मामले की जांच शुरू कर दी है, लेकिन देखना यह होगा कि नितिन को न्याय कब तक मिलता है। नांदेड़ से न्यूज़ फर्स्ट के लिए कुंवरचंद मंडले की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं।
और फेसबुक पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें